झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महापालिकेनं मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादलाय, पण त्याच वेळी महापालिकेनं तब्बल 8,015 कोटी 82 लाखांची थकबाकी वसूल केली नसल्याचं उघड झालंय। मुंबई महापालिकेच्या या कारभारावर मुंबईकर संतप्त आहेत। मुंबई महापालिकेनं नव्यानं लागू केलेल्या मालमत्ता करांमुळे निवासी करदात्यांना दुप्पट तर व्यावसायिक गाळ्यांसाठी 3 पट वाढीव टॅक्स भरावा लागणार आहे। मुंबई महापालिकेनं मालमत्ता कराची 8,015 कोटी 82 लाखांची थकबाकी वसूलच केली नसल्याचं उघड झालंय। शहरी भागात 4,316 कोटी, पश्चिम उपनगरात 2,669 कोटी तर पूर्व उपनगरांमध्ये 1,004 कोटींची थकबाकी आहे। एकीकडे थकबाकी वसूल करायची नाही आणि दुसरीकडे मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादायचा। महापालिकेच्या या कारभारावर मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली है। सितंबर 2011 उस तारीख तक 8,000 कोटी का एक एरियर्स बाकी है। तकरीबन एक 26% एक इजाफा हुआ है। मेरा ऐसा मानना है कि कानून और बीएमसी के अधिकारी सक्षम हैं, लेकिन ये क्यों नहीं कर पा रहे, ये एक विचार करने की बात है। जे मालमत्ता कर बुडवणारे आहेत त्यांची नावं वर्तमानपत्रात जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली आहे, तर भाजपनेही यावरून टीकेची संधी साधली आहे। जवळजवळ 8,032 कोटी रुपयेची थकबाकी प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून येणे बाकी आहे। आता याबाबत महानगरपालिकेने अत्यंत ड्रास्टिक स्टेप्स घेतले पाहिजे अशी मागणी या माध्यमातून मी करतोय। भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनच भूमिका आहे की मुंबई शहरातल्या जेवढ्या मालमत्ता आहेत त्यांना एक सवलत दिली पाहिजे, कारण आधीच या महागाईमुळे लोक होरपळून गेलेली आहेत। मुंबईत एकूण 18,53,000 मालमत्ता आहेत। यातल्या 26% लोकांनी मालमत्ता कर बुडवल्याचं उघड झालंय। मात्र या थकबाकीदारांवर महापालिकेनं कुठलीही कारवाई केलेली नाही। मुंबई महापालिकेने मालमत्ता करात वाढ केली, पण पूर्वीचा जो मालमत्ता कर होता याची 8,436 कोटीची जी थकबाकी आहे ती मात्र वसूल केलेली नाही। या थकबाकीमध्ये ए वॉर्डची 2,436 कोटीची थकबाकी अजून वसूल झालेली नाही। त्यामुळे मुंबईकरांना खरा न्याय कसा मिळणार हाच खरा आता सवाल आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।